आज आपण 11th सायन्स मॅथमॅटिक्सचा पार्ट फर्स्ट जो आहे त्याला सुरुवात करणार आहे. पार्ट फर्स्टमध्ये पहिले चॅप्टर आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. याच्यासाठी आपल्याला याचा टोटल बेसिक पार्ट जो आहे तो समजून घ्यायचा आहे, बेसिक कन्सेप्ट जे आहेत त्या समजून घ्यायच्या आहे. सुरुवातीला आपण अँगल म्हणजे काय ते समजून घेऊ, त्याच्यानंतर पुढच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होतील. बघा, आपण अप टू 10पर्यंत अँगल आणि त्याचे टाईप स्टडी केलेले आहेत. आता अँगल म्हणजे काय? युनियन ऑफ टू नॉन कोलिनियर रेज फ्रॉम अ कॉमन एंड पॉईंट इज कॉल्ड ॲन अँगल. अँगल लक्षात आला. बघा, आपण जर याची इमॅजिनरी फिगर ड्रॉ केली, युनियन ऑफ टू नॉन कोलिनियर रेज म्हणजे बघा, हा एक रेज घेतला मी, याला ओ पी म्हटला. नंतर हा सेकंड रेज घेतला, इथे मी क्यू म्हटला. बघा, हा ओ पी रेज आणि हा ओ क्यू रेज हे काय? युनियन ऑफ टू नॉन कोलिनियर रेज फ्रॉम अ कॉमन पॉईंट, कॉमन एंड पॉईंट. हा झाला यांचा कॉमन एंड पॉईंट इज कॉल्ड अँगल. म्हणजे आपण हे जे दोन रेज आहेत यांचं युनियन घेतलं आणि युनियन घेतल्यावर आपल्याला अँगल फॉर्म करता येतो. आता ही झाली अँगलची डेफिनेशन अप टू 10पर्यंतची. आता आपल्याला पुढे डायरेक्टेड अँगल म्हणजे काय ते समजून घ्यायचं. बघा, आपण अप टू 10पर्यंत अँगल मेजर करताना त्याच्या डायरेक्शनचा विचार करत नव्हतो, पण आता आपल्याला डायरेक्शनचा विचार करायचा आहे. बघा, आता इथे डायरेक्टेड अँगलची जी डेफिनेशन आहे ती समजून घेऊ. सपोज अ रेज ओ पी, सपोज अ रेज ओ पी इज रोटेड फ्रॉम अ पॉईंट ओ. बघा, हा जो रेज ओ पी आहे, अगोदर आपण फिगर समजून घेऊ. हा जो रेज ओ पी आहे त्याला आपण इनिशियल आर्म म्हणतो आणि हा जो रेज ओ क्यू आहे त्याला आपण टर्मिनल आर्म म्हणतो. आता या फिगरवरून आपल्याला डेफिनेशन समजून घ्यायची. सपोज अ रेज ओ पी इज रोटेड फ्रॉम अ पॉईंट ओ टू रीच द पोझिशन ऑफ ओ क्यू, टू रीच द पोझिशन ऑफ ओ क्यू, देन द डायरेक्टेड अँगल पी ओ क्यू इज फॉर्म. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की हा जो ओ पी रेज आहे याला रोटेट करायचं आहे आणि रोटेट करून ही जी पोझिशन आहे ओ क्यूची इथपर्यंत त्याला आणायचं आहे. तिथपर्यंत जर तो आला तर हा अँगल फॉर्म होतो पी ओ क्यू. आता हा जो पी ओ क्यू अँगल आहे याला आपण डायरेक्टेड अँगल. अमाऊंट ऑफ रोटेशन गिव्ज इट्स मेजर. आता इथून आपण इथपर्यंत रोटेट केला, हे झालं याचं टोटल मेजर. आता हा जो रेज ओ पी याला इनिशियल आर्म म्हणायचं आणि हा जो आहे याला टर्मिनल आर्म म्हणायचं. आता हा मी रोटेट करतो आहे, मूव्ह करतो आहे, पण कसं? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह करतो आहे. आणि याला डिनोट करताना तो आपण असा डिनोट करायचा, अँगल पी ओ क्यू. डायरेक्टेड अँगल डिनोट करताना आपण पी ओ क्यू असा डिनोट करायचा. आता हा जो पी ओ क्यू अँगल आहे हा आणि क्यू ओ पी हे दोघं डिफरंट आहेत. हे दोघं जे अँगल आहेत, अँगल पी ओ क्यू आणि अँगल क्यू ओ पी, हे दोघं डिफरंट आहेत. आता डिफरंट का आहेत? कारण की पी ओ क्यूची डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज आहे आणि क्यू ओ पीची डायरेक्शन जी आहे ती क्लॉकवाईज आहे. म्हणजे हे म्हणून हे दोघं अँगल डिफरंट आहेत, कारण या ठिकाणी आपण डायरेक्शनचा विचार करतो आहे. हा झाला डायरेक्टेड अँगल आणि त्याची डेफिनेशन. आता पुढे आपण झिरो अँगलचे डेफिनेशन समजून घेऊ. आता बघा, झिरो अँगलची फिगर तुमच्यासमोर आहे. ओ पी आणि ओ क्यू रेज हे दोघं एकमेकांना कोइन्साइड आहेत, एकमेकांवर ओव्हरलॅप झालेले आहेत. ते इफ रेज ओ पी इज नॉट रोटेड ॲट ऑल, म्हणजे रेज ओ पी जो आहे तो रोटेट होत नाही, देन रेज ओ पी अँड रेज ओ क्यू कोइन्साइड विथ इच अदर. या फिगरवरून आपल्याला काय लक्षात येतं की ओ पी रेज आणि ओ क्यू रेज हे एकमेकांना कोइन्साइड आहे. कोइन्साइड आहेत म्हणून त्यांच्यामधला जो अँगल आहे तो काय आहे? झिरो आहे, कारण त्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं रोटेशन होत नाही. म्हणजे जेव्हा रेज ओ पी आणि रेज ओ क्यू हे एकमेकांना कोइन्साइड असतील तेव्हा त्याला आपण म्हणू शकतो झिरो अँगल. आलं लक्षात? त्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं रोटेशन होत नाही. आता पुढे पॉझिटिव्ह अँगल. व्हेन the rotation of initial rays is anti-clockwise, then the measure of directed angle is positive angle. म्हणजे जेव्हा रोटेशन अँटी क्लॉकवाईज होईल तेव्हा त्याला पॉझिटिव्ह अँगल म्हणायचं.
अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. आणि जेव्हा रोटेशन क्लॉकवाईज होईल तेव्हा त्याला म्हणायचं निगेटिव्ह अँगल. व्हेन द रोटेशन ऑफ इनिशियल रेज इज क्लॉकवाईज देन द मेजर ऑफ डायरेक्शन अँगल इज अ निगेटिव्ह. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अँगलमध्ये एकच लक्षात ठेवा, जर रोटेशन इनिशियल रेज जो आहे त्याचं रोटेशन जर अँटी क्लॉकवाईज होत असेल त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह अँगल, आणि ते जर क्लॉकवाईज होत असेल म्हणजे घड्याळाच्या दिशेने तर त्याला म्हणायचं निगेटिव्ह अँगल. आता नेक्स्ट डेफिनेशन आहे अँगल ऑफ 360. अँगल ऑफ 360 म्हणजे काय की इनिशियल रेज जो आहे ओ पी तो जर पूर्ण एक राऊंड घेऊन परत ओ क्यू जवळ आला टर्मिनल रेजजवळ तर त्याचं एक कंप्लीट रोटेशन होतं, आणि कंप्लीट रोटेशन झालं म्हणजे त्याचं मेजर किती आहे तर 360. म्हणून त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ 360. वन कंप्लीट रोटेशन ऑफ रेज इन अ अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन डिस्क्राइब ॲन अँगल ऑफ 360. आलं लक्षात? ज्या प्रकारे आपण अँगल ऑफ 360 पाहिला सेम त्याच प्रकारे आपल्याला अँगल ऑफ 180 सुद्धा पाहता येईल. फक्त तिथे कंप्लीट वन रोटेशन होतं, इथे 1/2 रोटेशन आहे. 1/2 रोटेशन ऑफ रेज डिस्क्राइब ॲन अँगल ऑफ 180. त्याला आपण स्ट्रेट लाईनसुद्धा म्हणू शकतो किंवा स्ट्रेट अँगलसुद्धा म्हणू शकतो, कारण 180 रोटेशनमध्ये ओ पी आणि ओ क्यू रेज हे एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शनने राहतात आणि एक स्ट्रेट लाईन फॉर्म होते, म्हणून त्याला स्ट्रेट अँगलसुद्धा म्हणता येईल. पुढे अँगल ऑफ 90 डिग्री. इथे 1/4 रोटेशन असतं रेजचं, तेव्हा तो अँगल ऑफ 90 डिग्री फॉर्म होतो. बघा तुमच्यासमोर डायग्राम. आता पुढे को टर्मिनल अँगल. द डायरेक्टेड अँगल विथ सेम इनिशियल अँड टर्मिनल आर्म बट डिफरंट मेजर आर को टर्मिनल अँगल. म्हणजे काय की डायरेक्टेड अँगल जो असतो त्याचे इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म हे सारख्या पोझिशनला असतील, पण त्याचे जे मेजर आहे ते डिफरंट असेल. म्हणजे बघा सुरुवातीला हा जो आहे ना XOP हा 45 डिग्रीचा डायरेक्टेड अँगल आहे, पण मी त्याला जर पूर्ण रोटेट केला म्हणजे एक रोटेशन कंप्लीट झालं म्हणजे ते किती झाले 360, आणि त्याच्यामध्ये जर मी 45 ॲड केले तर ते किती होतील 405. मग 45 आणि 405 हे काय झालेत एकमेकांचे को टर्मिनल अँगल झाले. त्याच प्रकारे मी जर अजून एक सेकंड राऊंड घेतला तर 360 + 360 + 45 जो अँगल फॉर्म होईल तो राहील त्याच्या पुढचा को टर्मिनल अँगल. बघा इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण 45. आता वन रोटेशन कंप्लीट झाल्यानंतर 360 + 45 म्हणजे सेकंड को टर्मिनल अँगल आला 405. परत मी सेकंड रोटेशन घेतलं म्हणजे 2 × 360 म्हणजे 265. 265 म्हणजे बघा त्याच्यामध्ये परत 45 ॲड केले म्हणजे काय झाला तो 765. म्हणजे हा झाला थर्ड को टर्मिनल अँगल. आणि हा जर मी निगेटिव्ह डायरेक्शनने मूव्ह केला तर 45 - 360 म्हणजे -315. हा झाला नेक्स्ट को टर्मिनल अँगल. को टर्मिनल अँगलमध्ये एकच लक्षात ठेवायचं की डायरेक्टेड अँगलच्या इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म यांची पोझिशन सारखीच राहील, पण रोटेशन घेतल्यानंतर त्याचे जे मेजर आहे ते मेजर डिफरंट होत जाईल, कारण त्याच्यामध्ये 360 ॲड होत जाईल. अशा प्रकारे आपण को टर्मिनल अँगल समजून घेतला. आता नेक्स्ट आहे स्टँडर्ड अँगल. विथ व्हर्टेक्स ॲट ओरिजिन अँड इनिशियल रेज अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस देन अँगल ट्रेस बाय अ रेज इज अ स्टँडर्ड अँगल. स्टँडर्ड अँगलमध्ये एक लक्षात ठेवायचं की इनिशियल रेज जो आहे इनिशियल आर्म जो आहे हा इनिशियल आर्म आहे हा आहे ना एक्स ॲक्सिसवर पाहिजे. हा इनिशियल आर्म जर एक्स ॲक्सिसवर असेल तर त्याला आपण स्टँडर्ड अँगल म्हणू शकतो. मग त्याचा जो टर्मिनल आर्म आहे तो डिफरंट क्वाड्रंटमध्ये असेल, फक्त इनिशियल आर्म हा त्याचा एक्स ॲक्सिसवर असायला पाहिजे आणि टर्मिनल आर्म जो आहे तो डिफरंट क्वाड्रंटमध्ये असू शकतो.
त्याला म्हणतो आपण स्टँडर्ड अँगल. आता नेक्स्ट क्वाड्रंट अँगल. अ डायरेक्टेड अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन with terminal rays lie in a particular quadrant is called quadrant angle. बघा स्टँडर्ड अँगल आणि क्वाड्रंट अँगलमध्ये काही एवढा फरक नाही आहे. इथे सुद्धा जो काही इनिशियल आर्म आहे तो एक्स ॲक्सिसवर पाहिजे, पण त्याचा टर्मिनल आर्म जो आहे तो पर्टिक्युलर क्वाड्रंटमध्ये पाहिजे, एक तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये किंवा सेकंडमध्ये किंवा थर्डमध्ये किंवा फोर्थमध्ये, त्याला म्हणायचं क्वाड्रंट अँगल. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे सिस्टीम ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल. इथे 1 डिग्री इक्वल 60 मिनिट आणि 1 मिनिट इक्वल 60 सेकंड अँड 1 डिग्री इक्वल 3600 सेकंड्स. हे आपल्याला लक्षात घ्यायचं. रिलेशन बिटवीन डिग्री मेजर अँड रेडियन मेजर. इथे लक्षात ठेवा 1 डिग्री इक्वल π/180 रेडियन. जेव्हा आपण डिग्रीचं कन्वर्शन रेडियनमध्ये करतो तेव्हा हा फॉर्म्युला यूज करायचा. नेक्स्ट आहे 1 रेडियन इक्वल 180/π डिग्री. जेव्हा आपण रेडियनचं कन्वर्शन डिग्रीमध्ये करतो तेव्हा हा फॉर्म्युला यूज करायचा. पुढे लेंथ ऑफ ॲन आर्क ऑफ सर्कल. आता आपल्याला जर लेंथ फाइंड करायची असेल आर्कची तर हा फॉर्म्युला यूज करायचा, S इक्वल R/θ. आणि जर एरिया फाइंड आउट करायचा असेल सेक्टरचा तर हा फॉर्म्युला यूज करायचा, A इक्वल 1/2 R²θ. या पद्धतीने आपण अँगल अँड इट्स मेजरमेंटचा थेरोटिकल पार्ट जो आहे तो कंप्लीट केला.